गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो काल रात्री खूप धावपळ झाली होती आमची. 12 वाजले होते आम्हाला स्टे शोधता पण स्टे भेटला नाही आम्हाला. शेवटी आम्ही इथं या कॅम्प साईटवर आलो आणि या कॅम्प साईटवर आम्ही स्टे घेतला काल. पण छान आहे, जास्त थंडी वगैरे नाही वाजली. सगळे रेडी होऊन बसलेत आजची राईड सुरुवात करायला. सो जितकं लवकर आज स्टे घेता येईल तितकं लवकर घेऊ. जास्त लेट झालं तर आज आम्हाला कॅम्प भेटला आहे, जर कॅम्प भेटला नाही तर आम्हाला उघड्यावर झोपावं लागेल, काय ऑप्शन नसेल. सो चला राईडला सुरुवात करूया आज नाश्ता वगैरे करून. सो पहिले रेडी आहेत, आता आम्ही या कॅम्प साईटवरून निघतो. चला आता आपण जाणार आहोत टुवर्ड्स पँगॉन्ग. आज पण आम्ही लेटच निघालो. काल ॲक्च्युली खूप वेळ झाला होता. तो परत आता एकदा आम्ही निघालो पँगॉन्गकडे. आम्ही या रस्त्याने बिस्किटला गेलो होतो. आता हाच रस्ता परत पँगॉन्गकडे जातो आहे. इथून पुढून एक ब्रिज आहे कोणता तरी 3 किलोमीटरवर. इथून लेफ्ट मारल्यानंतर पँगॉन्गचा रस्ता लागणार आहे. सो आता खालसार 3 किलोमीटर आहे, मे बी खालसारवरूनच तो रस्ता असणार आहे. तो मित्रांनो, गुगल मॅप आम्हाला कालपासून धोका देतो आहे. काल आम्हाला 18 किलोमीटर लांब नेलेलं रॉंग वेने. आता परत ज्या रस्त्याला नेलं आहे तो रस्ता पण बंद आहे. सो आता परत आम्हाला थोडा ऑफरोड पॅच मारावा लागेल. जो मिलिटरी कॅम्प आहे त्याच्या बाजूने तो रस्ता जातो, त्या ब्रिज जवळून तसं जायचं आहे आम्हाला. तर सगळं काय गुगल मॅपच्या भरोशावर ठेवून येऊ नका इकडे. थोडी मिलिटरीची हेल्प घ्या. मिलिटरी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल आणि चांगला रस्ता दाखवेल. सो फायनली आम्हाला पँगॉन्गचा हा बोट दिसलेला आहे, जो येताना नव्हता दिसत पण आता दिसला आहे. येताना रिकव्हरी पोस्टचा बोर्ड होता. सो हा कच्चा रस्ता जातो पँगॉन्गकडे. गुगल मॅपने आम्हाला वर नेलं होतं खालसारकडे, बट हा रिअल टर्न इथून आहे. थोडा ऑफरोड पॅच आहे, नंतर चांगला रोड आहे. सो मगाची जो मी तुम्हाला मराठी बटालियनचा कॅम्प दाखवला होता तो हाच आहे गाईज, बघू शकता. आपण याच्याच बाजूने जायला पाहिजे होतं अगोदर, पण आम्हाला रोडच माहिती नव्हतं. सो आम्ही पुढे गेलेलो गुगल मॅपच्या भरोशावर आणि आता आम्ही करेक्ट रूटला आला आहे. सो गाईज काल रात्री जो आम्ही रस्ता चुकलो होतो आणि सुमूरकडे गेलो होतो 17 किलोमीटर. सो जर आम्ही बरोबर रस्त्याला असतो तर याच रोडला आलो असतो आम्ही. एक एंडने बरं झालं की आम्ही आलो नाही. रात्री हा रोड जास्त डेंजरस असतो आमच्यासाठी. इथं कुठंच राहायची सोय नाही, काय नाही. रस्ता चुकलो म्हणून लास्ट आपल्याला मागं खालसारच्या अगोदर थोडा स्टे भेटला. पण जर आम्ही या रस्त्याला आलो असतो तर आम्हाला शायोगपर्यंत जावं लागलं असतं आणि रस्ता पूर्ण ऑफरोड आहे. सो बरं झालं की आम्ही रस्ता चुकलो. जे होत आहे अच्छे के लिए होत आहे. आता हा रस्ता कुठपर्यंत असा आहे माहिती नाही आम्हाला, पण त्या गाड्या आमच्या अगोदर भरपूर अगोदर गेल्या होत्या, त्या पण तिथपर्यंतच पोचल्यात. म्हणजे रस्ता खराबच आहे पूर्ण. इथून चांगतेला फिलअप करावं लागेल. जेरी कॅन्स जे बरोबर घेतलेत ते भरावे लागतील. जेरी कॅन्समध्ये आम्ही फ्यूल टाकून घेतला नाही अजून, कारण या ऑफरोडला कॅन्स कधी पडू शकतात. तितकंच बाईकला वजन कमी. मित्रांनो, या अगोदरचा जो गुगल मॅपवरचा रस्ता होता बघा खालसार, त्या रस्त्याचं काम चालू आहे बघा. रस्ता बंद आहे पण गुगल मॅपवर दाखवत नाही आहेत की रस्ता बंद आहे. त्यामुळं भरपूर रायडर आमच्यासारखेच भरकटले असतील. बरं झालं आम्ही त्या मिलिटरीवाल्यांना विचारलं की पँगॉन्गसाठी रस्ता कोणता आहे. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून बंद आहे. आता डांबरीकरण चालू आहे.
मित्रांनो अभी रास्ता डांबर का ही रहेगा, डांबर से ही जाएंगे हम लोग पैंगोंग। मित्रांनो आमच्या कॅप्टनची नवीन पोच, असं केल्याने गाडी जास्त एव्हरेज देते असं आमचा कॅप्टन बोलतोय, तर आपण पण आता उभं राहूया। एव्हरेज देईल की माहीत नाही, पण बरं वाटतं उभं राहून। तुम्ही त्याला पण उभं राहिलेलं आहे। आता मागे बघायला गेलो तर गाडी पडेल, तो मागचे लोक उभे राहिले असतील अशी आशा करतो। आणि मित्रांनो अशा प्रकारे आमच्या डांबऱ्याच्या रस्त्याची मजा संपलेली आहे। आता परत इज्जतीत गाडी चालवायला लागेल। अभी डांबर का रास्ता खत्म, अभी खाडखुड चालू हो गया। आता एंडपर्यंत असाच रस्ता असेल आय थिंक, कारण की जे बोलत होते की 5-6 किलोमीटरचा पॅच चांगला आहे, त्यानंतर परत खराब आहे, तर बघूया। तो मित्रांनो पँगॉंगच्या अगोदर हा छोटा पँगॉंग आहे, गर्दी बघू शकता तुम्ही। पँगॉंग से पहले का छोटा पँगॉंग, खूप गर्दी आहे। इथं पण पाणी बघायला भेटणारच आहे, तरी पण इथं थांबलेत। सो गाइस कॉफी टाइम, कॉफी ब्रेक। आप देख सकते हो पिछली साल हम इसी रास्ते से गए थे, रास्ते ने हमारी गाड़ियों की पूरी वाट लगा दी थी। इस साल बच्चों का हमारे टाइम अच्छा है, इसलिए रास्ता अच्छा मिला है। माहित कसं नाही तुला? हा? दरवर्षी तर माहित कसं नाही? म्हणजे माहित कसं नाही म्हणजे गेल्या वर्षी खराब होता रस्ता दादा। गेल्या वर्षी खराब होता, यावर्षी चांगला आहे, पुढच्या वर्षी आणखी चांगला असेल। सो गाइस आता आम्ही कॉफी बनवतोय, पण कॉफी काढलेला आज दगड पण नाही आणि चम्मच पण नाही। तू बोट नको टाकू भाई। हो आम्ही दोघांनी बनवलेल्या कॉफीचा ऑनेस्ट रिव्ह्यू। विनुदा कॉफी कशी बनले? हा रशियन बोला, बात खतम। सो कॉफी ब्रेक झाला, आता आम्ही निघतोय टुवर्ड्स पँगॉंग। बैंग बैंग। हे गुरु क्या हुआ? कहाँ चल रहा रे तेरी जिंदगी में, कभी क्लोज, कभी ये कभी वो। तो गाइस आमचा कॅप्टन आहे याची खासियत, काल जॅकेटची पॅडिंग गेली, आज एक ग्लोव्ज कुठेतरी हरवलाय। कॅप्टन क्या हुआ? भेटेल इथंच असेल कुठेतरी। हो मित्रांनो तुम्ही पुढे बघू शकता एले पासिंगवाल्या मेंढ्या, काय ते सगळे मेंढ्या आहेत, त्यांची बकरी पुढे चालली आहे। ती बकरी जिथं थांबेल तिथे हे लोक थांबणार आहेत, हे लोक नाही हे मेंढे थांबणार आहेत। बकरी बोलली उठ तर उठ, बकरी बोलली बस तर बस। तो या मेंढ्या बकऱ्यांमधून आम्हाला पुढे जायचं आहे आता। तो गाईज जसं मी बोललो होतो, बकरी थांबलेली आहे, मेंढे पण थांबले। अशी राईड केल्यापेक्षा न केलेली बरी, घरी राहा, घरी गाडी चालवा। तो गाइस तुम्ही बघू शकता समोर हे डोंगर, पावसात जसा पाऊस पडला की लँडस्लाईड होते, लँडस्लाईड झाली की असे रस्ते बंद होतात। सो जून महिना सेफ आहे राईडसाठी, अदरवाईज सप्टेंबर ऑक्टोबरला एकदा पाऊस चालू होतो, पाऊस झाला की लँडस्लाईड कधी होऊ शकते आणि मग असे रस्ते ब्लॉक झाले की आपण फसायची शक्यता जास्त असते। इथं पण लँडस्लाईड झाली असेल असं म्हणून हा रस्ता अजून बनला नाही आहे। बाकी रस्ता छान आहे, पुढचा रस्ता छान आहे। सुरुवातीचा ऑफरोडिंगचा पॅच सोडला तर मध्ये मध्ये ऑफरोडिंगचे पॅचेस आहेत, पण पुढचा बाकी सर्व रोड ठीक आहे, इतकं वाईट पण नाही बोलू शकत। जर ॲडव्हेंचर पाहिजे असेल तर थोडी तरी ऑफरोडिंग पाहिजेत। बाकी जर डांबराचे रस्ते एकदम प्लेन रस्ते पाहिजे असतील तर मग इकडे येऊन मतलबच नाही, इकडे ॲडव्हेंचरसाठीच येतात लोक।
आम्ही पण ॲडव्हेंचरसाठीच आलो आहे, पण आता बघू शकता रस्त्याची हालत जरा जास्तच खराब होत आली इथं. थोडा इन्क्लाइन आला की लगेच हे लोक फसतायत. जितक्या रेंटल बाईक आहेत तितक्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. थोडा ऑफरोड झाला की गाडी स्लो, थोडे खड्डे आले की गाडी स्लो, थोडी इन्क्लाइन आला की लगेच थांबून दुसऱ्याकडे गाडी देणार. अशी राईड करण्यापेक्षा नाही केलेली बरी. घरी राहा, ऑफिसला जा, हायवेला गाड्या चालवा, हा बेस्ट ऑप्शन आहे या लोकांसाठी. सो मित्रांनो, अनदर ब्रेक नाश्त्यासाठी. विनू रायडर कुठे गेला? विनू रायडर अतिशय भूक लागलेली आहे मला. अतिशय भूक लागलेली आहे. अतिशय युनिक भूक आहे त्याची, जी आता भूक जेवण केल्याशिवाय संपणार नाही. गोळ्या पण खायच्या आहेत. कॅप्टन कसं वाटलं? कूल. जो रोजचा रस्ता होता पहिला आमचा, हा अंजूर रोड तसा खराबच होता अगोदर. तेच सांगतो ना. गुलचंदा काय बोलायचंय? शुरू मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है. पहले दिन जो डायलॉग बोला था. सो आता बघूया काय खायला यांच्याकडे. सो गाईज झाले 2 तास झाले, इकडे नेटवर्क नाही आहे. अपलोडिंगसाठी थांबलो आहे मी. आताशीच अपलोड केला आहे व्हिडिओ. दादा थांबला आहे. हा व्हिडिओ ॲक्च्युअली तुम्हाला 2 दिवसानंतर दिसणार आहे माझ्या चॅनलवर, है ना. माझा 1 दिवस लेट आहे. सो उद्या तुम्हाला व्हिडिओ देणे, आज व्हिडिओ दाखवण्यासाठी आज आम्ही 3 तास थांबलो आहे. आज 3 तास फुकट. एवढ्याला आम्ही पँगॉंगला असतो. पुढं गेलेत सुयोग, हे लोक पुढं गेलेत, आम्ही तिघं थांबलोत. बघू जितक्या लवकर अपलोडिंग होईल तितक्या लवकर आम्हाला आज पँगॉंगला जायला भेटेल. आज ते पँगॉंगलाच होईल आमचा. आज काय आम्ही हानलेला पोचत नाही. सो स्टे ट्यून, लवकरच पँगॉंगला पोचू आम्ही पण. सो गाईज आता आम्ही जस्ट व्हिडिओ अपलोड करून निघालो आहोत. बिलकुल 13 किलोमीटर दाखवतं, पण इथं जो घाट सेक्शन आहे ना, भीती वाटते गाडी चालवायला. ॲक्च्युली खाली खूप डीप आहे, बाजूला रेलिंग पण नाही आहेत. तो खूप स्लो चाललो आहे आम्ही. तरी माहिती तुम्हाला दिसली असेल, गाडी मी उजव्या साईडच ठेवतो आहे. डाव्या साईडला जायला थोडी भीती वाटते मनाला. म्हणून अशी माती आली की आम्ही स्लो होतो. मी ग्रँड कॅनियन सारखं वाटतंय. पूर्ण सिनरी ग्रँड कॅनियन सारखी वाटते. सॉरी, कारवाला पण स्लो चालवतोय, त्याला पण भीती वाटत असेल मोठी. कार में क्या डरना, जाएंगे तो सब जाएंगे, बाइक पे गया तो एक ही जाएगा. साईड देणार नाही. थँक्यू. तो डिक्लाइन आलेला आहे. उतरून आली म्हणजे घाट संपणार आहे. घाट संपण्या जास्त आता जे टर्निंग येईल थोडी स्केरी असेल. हो, चढण्यापासून उतरणं जास्त स्केरी आहे. अरे 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 काय ऐसे बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. विच साइड पैंगोंग? ब्रेक दबा रे बाबा. कौन सा साइड बोला है वो पैंगोंग के लिए? पैंगोंग इस साइड. लेट्स गो. तो हाच रस्ता आहे पैंगोंगचा. ट्रेन हार्ड, फाईट हार्ड, इंडियन आर्मी. सो फायनली आम्ही सांगते विलेजला पोचलो आहोत. समोर पेट्रोल पंप दिसतोय, हा लास्ट पेट्रोल पंप आहे. परत तिथून हांजेपर्यंत पेट्रोल पंप नाही आहे. तो जितका फ्यूल कॅरी करता येईल तितका करावा लागेल, जरुरी पण आहे.
बघूया पेट्रोल आहे की नाही, नाही तर काय ते इथं पेट्रोल पंप नाही. जर पेट्रोल नसेल तर सरळ लेहला जायला लागेल आम्हाला परत. सो गाईज आता आम्ही पँगॉंगला चाललो होतो, बट पँगॉंगचा वेदर एक्स्ट्रीम खराब आहे. रोड बंद केले आहेत रोड पँगॉंगचे. सो गाईज आम्ही तांगस्तेला गेलो होतो, फ्युलअप केलं. फ्युलअप नंतर आम्हाला पँगॉंगची बातमी आली की पँगॉंग बंद आहे. सो पँगॉंग नंतर आम्ही सर्वात खराब रोड, सर्वात खराब पास, खारदुंगलापासून कमी हाईटला आहे तरी पण सर्वात जास्त खराब पास वाटला मला तो. खूप खराब एक्सपिरियन्स होता चांगला पासचा. खूप थंडी होती. सो आम्ही आता आलोत लेहला वेदर ठीक आहे. आता आम्ही हॉटेलमध्येच बसलो आहे. आता आम्ही जेवणार आहोत. सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.